श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र महाड समितीमार्फत मंगल अक्षता वितरण संपन्न. 30 कारसेवकांनी दिला आठवणींना उजाळा. महाडमध्ये 20 ते 22 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन. गेल्या 500 वर्षाच्या इतिहासाला तिलांजली देत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीमार्फत उभारण्यात आलेल्या श्रीरामांच्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. या संदर्भात मंगल अक्षता वितरण महाड समितीमार्फत काल मोठ्या प्रमाणात चौदार तळे येथील श्रीराम मंदिरमध्ये संपन्न झाले. या प्रसंगी सन 89 व 92च्या कारसेवेदरम्यान महाड व परिसरातील उपस्थित असलेल्या 30पेक्षा जास्त कारसेवकांकडून या अक्षतांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी या कारसेवकांनी या 2 वर्षातील कारसेवेच्या विविध प्रसंगांना उजाळा दिला. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र महाड समितीमार्फत विश्व हिंदू परिषदेच्या आदेशानुसार अयोध्या येथून प्राप्त झालेल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मंगल अक्षता वितरण कार्यक्रम चौदार तळे श्रीराम मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. याकरता 9 वस्त्यांमधून सुमारे 25पेक्षा जास्त मंदिरे व सामाजिक संस्थांमध्ये या मंगल कलशाचे वितरण तात्कालिक कारसेवेसाठी गेलेल्या महाड परिसरातील 30पेक्षा जास्त कारसेवकांकडून करण्यात आले. विश्व हिंदू परिषदेमार्फत सर्व श्री विष्णू केंजळे, उमेशजी मिंडे व अन्य मान्यवरांनी मंदिर परिसरात या कारसेवकांचे स्वागत केले. सुमारे 2 तास चाललेल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित रामभक्तांनी कारसेवकांजवळ संपर्क साधला. त्यावेळी 1989 व 92मध्ये झालेल्या ऐतिहासिक घटनांना या कारसेवकांनी उजाळा दिला. या प्रसंगी वरील 2 वर्षांमध्ये झालेल्या कारसभेला उपस्थित असलेल्या सर्वश्री सुधीर महाजन, अतुल पुरोहित, अरुण चांदोरकर, शरद गांगल, सत्यवान महाडिक, गणेशजी परांजपे, शिवराज भागवत, शेखर ताडपळे, मनोज भवड, संतोष जोरकर, श्रीकांत सहस्त्रबुद्धे, प्रकाश रानडे, माधव रानडे, मिलिंद धारप, राकेश वाघ, श्रीकांत जोशी, विकास संदिलेकर, जयंत आंबुर्ले, श्रीमती रिजबूड मॅडम, मारुती जोशी, सुलभा भाटे मॅडम, श्री अनिल पलंगे, श्रीराम दामले बिरवाडी, हरिभाऊ कंक पोलादपूर, अमोल करमरकर पोलादपूर, वैभव मपारा व महेश नभा करंदीकर यांनी सहभाग नोंदवला होता. याशिवाय कैलासवासी मनीष नागनूर, कैलासवासी डॉक्टर एरंडे, कैलासवासी शिंदे टांगेवाले, कैलासवासी मोहन पवार, कैलासवासी विनोद बांदल, कैलासवासी पालकर यांनी देखील या कारसेवेमध्ये सहभाग नोंदवला होता. दरम्यान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र महाड समितीमार्फत शहरात सह तालुक्यातील बहुसंख्य गावांमधून 20, 21 व 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाड समितीमार्फत होणाऱ्या या कार्यक्रमाला 22 जानेवारी रोजी सायंकाळी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 20 व 21 जानेवारी रोजी मंदिर परिसरामध्ये व्याख्यान व कीर्तनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील सुरू असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देखील केले जाणार असून सकाळी गेल्या काही महिन्यापासून शहरातील श्रीराम भक्तांनी केलेल्या संकल्पित 1 कोटी रामनामाचा यज्ञ संपन्न होणार आहे, अशी माहिती श्री राम मंदिर चौदार तळ्याचे सरपंच ऋषिकेश गांगल यांनी दिली आहे. सुमारे 3 दशकांच्या प्रतीक्षेनंतर या कारसेवकांनी केलेल्या अयोध्या येथील कारसेवेची समाप्ती येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठाने होणार असल्याचे या कारसेवकांनी सांगितले आणि आनंद व्यक्त केला. महामुंबईसाठी मिलिंद खारपाटील, महाड.